टेस्टिंग फॉर ग्लुकोज अँड अल्बमिन इन कम्युनिटी प्रॅक्टिकल आस्पेक्ट. सो यामध्ये काय युरिन टेस्टिंग. ओके, आपल्याला बेनेडिक्ट सोल्युशन असतं. बेनेडिक्ट सोल्युशन आपल्याला कमीत कमी 5 ml घ्यायचं आहे आणि 2 to 3 ड्रॉप्स ऑफ काय टाकायचे आपल्याला युरिन फॉर द टेस्टिंगसाठी. ओके, मग आपण ती हीट करणार. त्यानंतर आपण चेक करणार बेनेडिक्ट सोल्युशनचा कलर कोणता चेंज झालाय. रेड आहे, ऑरेंज आहे, ब्राऊन आहे, येलो आहे, ग्रीन आहे. ओके, ते त्यामध्ये आपण मेजर करणार की पर्सनच्या बॉडीमध्ये किंवा ब्लडमध्ये किंवा युरिनमध्ये किती कंटेंट ऑफ ग्लुकोज प्रेझेंट आहे आणि अल्ब्युमिन प्रेझेंट आहे. त्याला आपण काय बोलतो, युरिन अनालिसिस किंवा युरिन टेस्टिंग फॉर ग्लुकोज अँड अल्ब्युमिन. त्यामध्ये बघा आपण नॉर्मल फिजिओलॉजिकलचे चेंजेस आहेत ह्युमन बिंगमध्ये, ते आपण त्या ठिकाणी चेक करणार आहेत. ओके, मॉनिटर करणार आहेत आणि प्रॉपरली इनसाइड जे चालू आहे त्याच्या बॉडीमध्ये, इंटरनल पार्ट ऑफ बॉडीमध्ये त्याच्या, ते आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणार आहेत आणि त्यावरती त्याला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर डेफिनेशन्स आहे. अनालिसिस ऑफ युरिन टू चेक द प्रोटीन अँड द शुगर, इट इज कॉल्ड द युरिन टेस्टिंग फॉर ग्लुकोज अँड अल्ब्युमिन. आपण त्यामध्ये काय चेक करणार आहेत, प्रोटीन कंटेंट इन युरिन, शुगर कंटेंट इन युरिन, प्लस आपण काय बोलणार आहेत ग्लुकोज आणि अल्ब्युमिन, हे आपण त्या ठिकाणी चेक करणार आहे. पर्पजेस काय आपले, टेस्ट फॉर युरिन, अल्ब्युमिन अँड शुगर टू अदर्स ॲब्नॉर्मॅलिटी. शुगरची ॲब्नॉर्मॅलिटी असेल, अल्ब्युमिन असेल किंवा अदर ॲब्नॉर्मॅलिटी प्रेझेंट असेल बॉडीमध्ये, ती आपण चेक करणार. बेनिफिशियर म्हणजे काय, इंडिकेशन्स आणि पर्पजेस म्हणजे काय, पर्पजेस वेगळा, इंडिकेशन वेगळा, कॉन्ट्रा इंडिकेशन वेगळा. ओके, पर्पजेस म्हणजे काय की आपला मेन पर्पज काय ते करण्याची गोष्ट. ओके, किंवा इंडिकेशन म्हणजे काय, ते कोणामध्ये आपण करू शकतो, कोणामध्ये करणार, बेनिफिशियर्स अबाव 14 इयर्स. जे 14 इयर्स अबाव एजवाले पर्सन आहे आपण त्यांच्यामध्ये युरिन अनालिसिस टेस्ट ही करतो. डायबेटिक पेशंट असेल त्यांच्यामध्ये करू शकतो, हायपरटेन्सिव्ह पेशंट असेल त्यांच्यामध्ये करू शकतो, किंवा अँटीनेटल्स मदर म्हणजे जी मदर प्रेग्नंट आहे, रिझन का, गेस्टेशनल डायबेटीस मेलिटसपासून त्यांना आपल्याला रिकवर करायचं आहे. ओके, त्यामध्ये काय होणार, जी मदर प्रेग्नंट आहे तिला डायबिटीस होण्याचे चान्सेस असतात. ओके, कारण की ती हाय कंटेंट ऑफ प्रोटीन खाते. सो त्याच्यामध्ये चान्सेस आहे की तिला डायबिटीज होण्याचे. फक्त मग आपण त्या डायबिटीसला नाव का देऊ, गेस्टेशन डायबिटीस मेलिटस. म्हणजे काय, तिला फक्त प्रेग्नन्सी टाइम पर्यंतच डायबिटीस आहे. ओके, समजलं. आता आपल्याला आर्टिकल्स कोणते कोणते लागणार, एक आहे टेस्ट ट्यूब कशासाठी, टू परफॉर्म द प्रोसिजर. त्यानंतर टेस्ट ट्यूब होल्डर लागणार आपल्याला, टू होल्ड द टेस्ट ट्यूब. बेनेडिक्ट सोल्युशन लागणार आपल्याला, अँड ॲसिटिक ॲसिड लागणार सोल्युशन. ओके, बेनेडिक्ट सोल्युशन कशासाठी, आपल्याला त्यामध्ये युरिन ड्रॉप टाकायचे टू परफॉर्म द शुगर अँड अल्ब्युमिन टेस्ट. स्पिरिट लॅम्प लागेल किंवा कॅन्डल सुद्धा आपण घेऊ शकतो. कॅन्डलवर सुद्धा आपल्याला आपण त्याला हीट करू शकतो टू हीट द सोल्युशन. मॅजिक बॉक्स लागेल फॉर द स्पिरिट लॅम्पला लीड करण्यासाठी. ड्रॉपर लागेल टू ड्रॉप द युरिन, तिथे आपण टाकतो त्यावरती. टू टेकन द युरिन फ्रॉम द स्पेसिमन अँड कंटेनर फॉर द प्रोसिजर. ओके, कंटेनरमध्ये कोणते कंटेनर असतं छोटा, त्यामध्ये आपण युरिन कलेक्ट करायला लावणार पेशंटला आणि त्यामधून आपण ड्रॉप त्या ठिकाणी टेस्ट ट्यूबमध्ये टाकणार. औंस ग्लास फॉर द मेजर द बेनेडिक्ट सोल्युशन. औंस ग्लास असतो असा ग्लास, त्यामध्ये किती ml मध्ये आपण टाकणार ते त्यामध्ये आहेत. 10 ml पर्यंत असतो एवढा औंस ग्लास, त्यामध्ये 5 ml पर्यंत आपण आपल्याला घ्यायचं आहे. स्पेसिमेन कंटेनर असतं बघा, ह्या असं स्पेसिमेन कंटेनर कोणाच्या घरामध्ये आहे का, स्पेसिमेन कंटेनर. मग युरिन कशी कलेक्ट करणार आहे, उद्या एक घेऊन ये किंवा दोन घेऊन ये, आहे का, घेऊन ये. स्पेसिमेन कंटेनर टू कलेक्ट द युरिन्स. किडनी ट्रे, पेपर बॅग. किडनी ट्रे कशासाठी, जे वेट असतं ना ते आपण टाकण्यासाठी. पेपर ग्लास कशासाठी, जे कॉटन्स वगैरे आपण क्लीन करणार मग डिस्कार्ड करणार ना त्यासाठी. स्वॅपटिक काय, टू ड्राय द टेस्ट ट्यूब. म्हणजे काय, स्वॅपटिक असते, ती स्वॅपटिक आपण स्वॅपस्टिक कशासाठी लागणार आपल्याला, टू क्लीन द टेस्ट ट्यूब. आता टेस्ट ट्यूब बघा ब्लॅक होणार हीट केल्यामुळं.
मग आपल्याला काय करायचं आहे, स्वॅप करायचं, त्यांना प्रॉपरली क्लीन करायचं आणि रियूज करायचं आहे. टेस्ट ट्यूबला वॉश करायचे प्रॉपरली आणि रियूज करायचं आहे. त्यानंतर बघा प्रोसिजर खाली हे बघा, बेनेडिक्ट सोल्युशन, स्पिरिट लॅम्प. ओके, त्यानंतर बघा स्पिरिट सुद्धा आहे त्या ठिकाणी. एक बॉटलमध्ये बेनेडिक्ट सोल्युशन आहे, टेस्ट ट्यूब होल्डर आणि टेस्ट ट्यूब होल्डर आणि अजून काय त्यामध्ये बघा, टेस्ट ट्यूब स्टँड. त्यामध्ये काय काय, टेस्ट ट्यूब स्टँड, आउन्स ग्लास बघा या ठिकाणी दिसतो तुम्हाला, आउन्स ग्लास व्हाईट बघा, व्हाईट ते बघ तिथे व्हाईट या ठिकाणी. त्या स्पिरिट लॅम्पच्या अलीकडे आउन्स ग्लास आहे आणि त्या साईडला किडनी ट्रे आहे. दिसतोय आउन्स ग्लास आणि किडनी ट्रे. औंस ग्लास, औंस, OUNCE, औंस. आता बघा या ठिकाणी प्रोसिजर पण दाखवले, ते पाठीमागं आहे ना त्या स्टुडंटचे, ते कम्युनिटी बॅग आहे त्यांचे. काय त्या कम्युनिटी बॅग. खाली बघा प्रॉपरली पेपर सेट केलेला आहे, त्यावरती सगळे इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहेत, आर्टिकल्स. आता आपण प्रोसिजरला स्टार्ट करू. फॉलो द स्टेप 1 to 5 बॅग टेक्निक आपल्याला फॉलो करायचे आहेत. बॅग टेक्निक त्या ठिकाणी, टेक युरिन अनालिसिस आर्टिकल्स फ्रॉम द लोअर कंपार्टमेंट ऑफ द बॅग टू परफॉर्म द प्रोसिजरसाठी. त्यानंतर काय, प्रोव्हाइड लेबल स्पेसिमेन कंटेनर लेबल करायचे की पेशंट तिथे असं आहे म्हणून. इन्स्ट्रक्ट द पर्सन टू क्लीन द जेनेटेलिया विथ द क्लीन वॉटर अँड द कलेक्ट द मेनस्ट्रीम युरिन इन गिव्हन कंटेनर. मिड युरिन कलेक्ट करायचे आपल्याला, मिड युरिन. ओके, त्यानंतर आहे बघा, सिलेक्ट द एरिया आउटसाइड होम अँड टेक हाफ शीट ऑफ द न्यूजपेपर अँड द स्प्रेड इट. कीप इट द युरिन अनालिसिस आर्टिकल्स सच एज टेस्ट ट्यूब होल्डर, मेजरिंग ग्लास म्हणजे औंस ग्लास, किडनी ट्रे, स्पिरिट लॅम्प, मॅच बॉक्स, ड्रॉपर आणि युरिन टेस्ट पॅक. हे सगळे आपल्याला एक पेपरवरती ठेवायचे. Instruct the client to place the specimen container in the kidney tray and keep it in the halfway to open manner. ओके, त्यानंतर बघा टेस्ट फॉर ग्लुकोजची कोणती टेस्ट आहे, 5 cc ऑफ बेनेडिक्ट सोल्युशन इन द टेस्ट ट्यूब. 5 cc म्हणजे काय, 5 ml पर्यंत आपल्याला ते घ्यायचं आहे. 5 cc, 10 cc. यावरची नावच नाही. आता हे किती सीसीची आहे, 5 cc. ओके, 2 cc एवढीच असते सिरिंज, म्हणजे छोटी असणार खूप. हे 5 cc, याच्यावरती डबल ना 10 cc म्हणजे का 10 ml. तेवढे आपल्याला घ्यायचं आहे बेनेडिक्ट सोल्युशन. लाईट स्पिरिट लॅम्प आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. ओके, मग त्यानंतर आपण काय करणार, जे स्पिरिट आपण घेतलंय, स्पिरिट जी लॅम्प आहे आपली, त्या लॅम्पच्या वरती आपल्याला टेस्ट ट्यूब होल्डरनं टेस्ट ट्यूब पकडायची आहे, त्याला हिट करायचं आहे खालून. त्यामध्ये तेच दिलेलं आहे. सोल्युशन ॲट द बॉटम टिल इट्स बॉईल, होल्डिंग द टेस्ट ट्यूब विथ द माउथ फेसिंग इन द ऑपोजिट डायरेक्शन. वॉच फॉर कलर चेंजेस, इफ कलर चेंजेस डिस्कार्ड अँड द यूज नो सोल्युशन्स. जर का डिस्कार्ड झाला असेल, म्हणजे कलर जर का चेंज झाला असेल किंवा नसेल झालं, सो आपण ते डिस्कार्ड करू शकतो. ओके, आफ्टर डिस्कार्ड आपल्याला परत रियूज करण्यासाठी आपल्याला ते प्रिपेअर करायचं आहे त्याला. किंवा कधी कधी आपण बेनेडिक्ट सोल्युशन घेतला, युरिनचे 2 to 3 ड्रॉप आपण टाकले, किंवा कलर पण चेंज होत नाही, म्हणून आपण काय करायचं, ते रिप्लेस करायचं आहे, म्हणजे डिस्कार्ड करायचं आहे, न्यू सोल्युशन घ्यायचं आहे आणि थोडं जास्त ड्रॉप ऑफ युरिन टाकायचे, त्यावेळेला कलर चेंज होऊ शकतो. ॲड 8 ड्रॉप ऑफ युरिन. किती, 8 ड्रॉप ऑफ युरिन. नॉट 2 to 3, पण आमच्या वेळेला 2 to 3 येत होते. सो या ठिकाणी 8 ड्रॉप तुम्हाला सांगितलं, 8. पण तुम्हाला मॅक्झिमम कधी घ्यायचे 6 to 7 तरी तुम्ही घेऊ शकतात. जेवढं जास्त तुम्ही युरिन टाकणार ना, 5 ml बेनेडिक्ट सोल्युशन टाकणार ना, तेवढं तुम्हाला लवकर कलर चेंजेस बघायला भेटणार.
पण तुम्हाला हिट पण करायचं टेस्ट ट्यूबला. वॉच फॉर द कलर चेंजेस अँड कम्पेअर विथ द स्टँडर्ड कलर कोड. ओके, ब्ल्यू असेल तर नील आहे. जर का बेनेडिक्ट सोल्युशन कोणत्या कलरचा असतो? ब्ल्यू. सो ब्ल्यू असेल तर नील आहे, नो ग्लुकोज प्रेझेंट. ग्रीन असेल तर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे काय 180 to 200 mg/dl त्याची डायबिटीस आहे. पर DL डायल्युटेड रेट असतो तो, जसं की प्रत्येकाचं युनिट असतं ना, तसं याचं युनिट आहे डायबिटीस मलायटिसचं. तुझ्या बॉडीमध्ये किती कंटेंट ऑफ शुगर कंटेंट आहे तुझ्या ब्लडमध्ये. आता हे आपण बघतो युरिनचं आहे. हे युरिनमध्ये आपण किती mg आहे, म्हणजे काय मायक्रोग्राम पर DL, म्हणजे पर डेन्सिटी ऑफ लिटर त्यामध्ये. ओके, समजलं? अजून काय विचारायचं? ग्रीन असेल तर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे काय 180 to 200 mg/dl आपल्याला बघायला भेटणार. येलो म्हणजे काय डबल पॉझिटिव्ह आपल्याला बघायला भेटणार, 200 to 250 mg/dl आपल्याला बघायला भेटणार इन येलोमध्ये. तुम्हाला याचा चार्ट पण प्रिपेअर करायचा, जो तुम्हाला सेंड केला ना बेनेडिक्ट टेस्ट चार्ट, तो हाच चार्ट आहे. फक्त यामध्ये तुम्हाला कलरचे जागी नेम दिलेले आहेत. ऑरेंज कलर जर का असेल तर 250 to 300 mg/dl. ब्रिक रेड असेल तो इन्क्रीज इन 300 mg/dl, म्हणजे पेशंटचे डायबिटीज विचार करू शकता तुम्ही 300% जास्त आहे. टेस्ट फॉर अल्ब्युमिन. ओके, टेक 2 to 3 urine of test tube. Boil the top portions of the test tube. If cloudiness appears, add 2 drop of 5% of acetic acid and heat the test tube again. Read the test tube for cloudiness. If the cloudiness disappears after the adding acetic acid, it shows that there is no albumin. जर का ब्ल्यू कलरचा असेल तर त्यामध्ये आपण अल्ब्युमिन पण चेक करणार आणि ग्लुकोज पण चेक करणार. कलर जर का डिसअपियर होत असेल तर, कलर नो चेंज होत असेल तर त्यावेळेला. इफ द ट्युबरबिलिटी डज नॉट डिसअपियर, इट इज इन्फर्स इनटू द टेस्ट पॉझिटिव्ह. डज नॉट डिसअपियर म्हणजे की कलर चेंज झाला नाही किंवा कलर चेंज होत असेल, या ठिकाणी गेलं. जस्ट टर्बिडिटी म्हणजे काय, ज्या ठिकाणी टेस्ट आहे बघा, आपल्याला कोणती टेस्ट करतो आपण? अल्ब्युमिनची. अल्ब्युमिनचा आपल्याला कोणते सोल्युशन टाकायचं आहे? बेनेडिक्ट सोल्युशन टाकायचं आहे. जर का डज नॉट डिसअपियर, चेंज होत नसेल, सो आपल्याला ती टेस्ट कोणती आहे? पॉझिटिव्ह आपण असं कन्सिडर करणार. ही कोणती टेस्ट आहे? अल्ब्युमिन. अल्ब्युमिनची वेगळी, ग्लुकोजची वेगळी. अल्ब्युमिनची आपण टेस्ट शक्यतो करत नाही, कारण की त्यामध्ये खूप एरर, म्हणजे प्रोसेसर एरर येतात, त्यामध्ये खूप एरर येतात. कारण की त्या सोल्युशनचा कलर पण प्रॉपरली चेंज होत नाही, झाला तर खूप वेळानंतर होतो, खूप हिट करावं लागतं, कधी कधी टेस्ट ट्यूब पण ब्रेक होतात. म्हणून आपल्याला ही टेस्ट अल्ब्युमिनची हॉस्पिटललाच करावं लागते. म्हणून आपण हॉस्पिटलला करतो, जास्त करून होम विजिट करत नाही आपण ही टेस्ट अल्ब्युमिनची. Discard the urine in a toilet and drain the specimen container, test tube, kidney tray and dropper with the water. Dry the test tube with the swab sticks. Then dry the above mentioned items into the sunlight. Sunlight मध्ये ड्राय करू शकतो किंवा क्लीन करू शकतो आपण. Wash hand and replace the spirit benedict acetic acid container and cotton balls upper compartment after the wiping with the spirit cotton, and then the replace the lower compartment article. जे पण लोअर कंपार्टमेंटचे आर्टिकल ते लोअर कंपार्टमेंटमध्ये ठेवायचे, अप्पर कंपार्टमेंटचे आर्टिकल अप्पर कंपार्टमेंटमध्ये ठेवायचे. रेकॉर्ड द रिझल्ट अँड इन्फॉर्म द फाइंडिंग द क्लायंट. रेकॉर्ड करायचा तुम्हाला रिझल्ट जो पण असेल तो, कलर चेंजेस झाला की नाही झाला, किती mg/dl तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. आता तुम्ही रेड लिहिला, रेडच्या खाली तुम्हाला mg/dl लिहायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू पण दिलेल्या आहेत ना, तसं तुम्हाला चार्ट प्रिपेअर करायचं आहे, उद्या घेऊन यायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण कोणत्या टेस्ट बघितल्या? ग्लुकोज टेस्ट बघितली, युरिन ग्लुकोज आणि अल्ब्युमिन. अल्ब्युमिन आपण जास्त शक्यतो घरी करत नाही, आपण हॉस्पिटललाच प्रेफर करायला पाहिजे, कारण की त्यामध्ये खूप टेक्निकल इश्यू येत असतात. म्हणून आपल्याला प्रॉपरली मशिनिंग त्या ठिकाणी पाहिजे, लॅबोरेटरीमध्ये आपण हे करू शकतो. समजलं? किंवा एक स्ट्रीप पण असते, ती स्ट्रीप टाकल्यानंतर ना आपण अल्ब्युमिनचा कलर चेंज होतो त्या ठिकाणी. युरिन कंटेनर असतो आणि स्ट्रीप असते. ती स्ट्रीप ज्यावेळेला आपण टाकतो ना त्यामध्ये,
त्यावेळेला ऑटोमॅटिकली कलर चेंज होतो. मग त्यामध्ये रेड असेल, ग्रीन असेल, व्हायोलेट असेल. मग आपल्याकडे ते स्ट्रीप असते ना, ते स्ट्रीप, त्यामध्ये स्ट्रीप असतं, जो स्ट्रीपचा कंटेनर असतो ना, त्यावरती आपण लावून बघू शकतो की कोणता कलर चेंज झालेला आहे पेशंटच्या युरिनचा. मी तुम्हाला अगोदर मी प्रिव्हियस पिक्चर दाखवला होता ना, तो बॉक्स 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 बॉक्स, तो ती आहे अल्ब्युमिनची टेस्ट आपण करतो त्यामध्ये. समजलं? अजून काय डाऊट? काय डाऊट आहे कोणाला? मग थांबायचं आपण लेक्चर आता. ठीक आहे, चालेल.